धन्यवाद सायनी. आजच्या स्पर्धेची 5वी वक्ता शिवाजी गृहाची कॅडेट ओवी शिंदे. शाळा विद्यार्थ्याच्या जीवनाची अविभाज्य भाग आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा हे शाळेचे ब्रीदवाक्य आहे. पाठ्यपुस्तक दप्तर आहे, शाळा माझी स्वच्छ सुंदर आहे. पाठ्यपुस्तक दप्तर आहे, शाळा माझी स्वच्छ सुंदर आहे. मानवतेच्या संस्काराला परिपाठातून जागर आहे, शाळा माझी स्वच्छ सुंदर आहे. सांगायला येत आहे शिवाजी गृहाची कॅडेट ओवी. Okay, cadets, pay attention here. I want pin drop silence in the auditorium. Please maintain the decorum of this place. No noise, absolutely. ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा. हसऱ्या फुलांची बाग जशी आनंदी, हसऱ्या फुलांची बाग जशी आनंदी, तशीच ही शाळा, मुले इथे स्वच्छंदी, मुले इथे स्वच्छंदी. शुभ संध्या. माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, वरिष्ठ शिक्षक, पूजनीय गुरुजन वर्ग, सन्माननीय परीक्षक, शिवरायांच्या मावळ्यांनो, संभाजींच्या मर्द मराठ्यांनो आणि तुकारामांच्या वारकऱ्यांनो, मी कॅडेट ओवी शिंदे इयत्ता 7वी शिवाजी गृहातून स्वच्छ शाळा सुंदर शाळा या विषयावर बोलणार आहे. तुम्हाला आम्हाला गुलामगिरीची जाणीव करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझा विषय बोलण्यास सुरू करते. अशी शाळा की ज्या शाळेमध्ये आपण स्वच्छता, स्वावलंबन व नीटनेटकेपणा यासारखे जीवनात आवश्यक असणारे अनेक गुण शिकतो. आपली शाळा स्वच्छ, सुंदर व नीटनेटकी असावी असे कोणाला वाटणार नाही. शाळेचा परिसर स्वच्छ व हिरवागार असावा, वर्गाची सजावट सुंदर असावी असे सर्वांनाच वाटते. स्वच्छता हा शाळेचा आरसा आहे. ज्याप्रमाणे आरशात जसेच्या तसे प्रतिबिंब दिसते, त्याचप्रमाणे स्वच्छतेमुळे शाळेचे स्वरूप व गुण कळतात. म्हणूनच तर म्हणतात, ही स्वच्छता म्हणजेच पररूप ईश्वराचे. स्वच्छतेचे जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे. स्वच्छतेमुळे रोगाईला आळा बसतो. स्वच्छ व सुंदर परिसरात अभ्यासही छान होतो. मनाची एकाग्रता साधण्यासही स्वच्छता गरजेची असते. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पण हे मन प्रसन्न कशामुळे राहते? या स्वच्छतेमुळेच ना. या स्वच्छतेच्या ठिकाणीच एक निर्मळ मन वास्तव्य करत असते. विद्येची देवता सरस्वती व धनाची देवता लक्ष्मी कोठे वास्तव्य करतात? या स्वच्छतेच्या ठिकाणीच ना. म्हणूनच आपल्याकडे एक म्हणही आहे, अरे हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे, अरे हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे. स्वच्छता हा मानवी जीवनाचा कणा आहे. ज्याप्रमाणे दगडाला नक्षीकाम अथवा कोरीवकाम शोभिवंत बनवते, आकार देते, त्याचप्रमाणे स्वच्छता ही माणसाच्या आयुष्याला दिशा देते. म्हणूनच आज आपण सर्वांनी आम्ही असू उपासक सौंदर्य स्वच्छतेचे, आम्ही असू उपासक सौंदर्य स्वच्छतेचे, आम्ही कधीच नसाहू अस्तित्व मलिनतेचे, अस्तित्व मलिनतेचे ही प्रतिज्ञा करायला हवी. स्वच्छतेचे महत्त्व जाणून स्वच्छतेच्या सवयी लावून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात सोलापूर जिल्ह्याने अवघ्या महाराष्ट्र राज्यात झेंडा गाडला. म्हणूनच या स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थी दशेतच मुलांना समजावे, या स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात, कारण आजची मुले हीच उद्याची भावी नागरिक आहेत. जर मुलांना या वयातच स्वच्छतेचे महत्त्व समजले तर आपला देश निश्चितच प्रगतीपथावर पुढे जाऊ शकेल. जाता जाता मी फक्त एवढेच बोलू इच्छिते, पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी स्वच्छ सुंदर आहे. पाटी पुस्तक दप्तर आहे, शाळा माझी स्वच्छ सुंदर आहे. मानवतेच्या संस्काराला परिपाठातून जागर आहे, परिपाठातून जागर आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद ओवी.